महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनानं 108 ही अँब्युलन्स सेवा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केलेली आहे। त्या 108 अँब्युलन्सवर जे कर्मचारी आहेत त्यांना किमान वेतनाप्रमाणे पेमेंट दिलं जात नव्हतं। कॉन्ट्रॅक्टदार जे काही अटी शर्ती घातलेल्या होत्या त्याप्रमाणे जे काही वेतन अदा करायला पाहिजे होतं ते सुद्धा 108च्या कर्मचाऱ्यांना दिलं जात नव्हतं। आणि मग त्याकरिता महाराष्ट्र राज्य CITUच्या वतीनं डॉक्टर DL कराड, महाराष्ट्राचे CITUचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी कॉम्रेड MH शेख यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन करण्यात आलं। आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये या 108 कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न आम्ही सोडवू असं आश्वासन शासनानं दिलं होतं। परंतु आश्वासन देऊन सुद्धा अजून त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालेलं आहे, त्यांचे प्रश्न निकालात निघालेले नाहीत। मी या ठिकाणी CITUच्या वतीनं सांगू इच्छितो, जर आरोग्यमंत्री माननीय आबिटकर साहेब आणि महाराष्ट्र शासन यांनी जर या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष नाही दिलं, 108चे प्रश्न जर निकालात नाही काढले तर या कोल्हापूर जिल्ह्यातली CITU 108च्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर अगदी ताकदीनं राहील, सक्रिय त्यामध्ये आंदोलनात भाग घेईल आणि त्यांना पाठबळ देण्याचं काम करेल। खरं म्हणजे 108चे कर्मचारी हे अतिशय अत्यावश्यक अशा अँब्युलन्सवर काम करतात। 24 तास ही अँब्युलन्स सेवा सुरू असते। एखादा रस्त्याला अपघात झाला आणि तिथून कॉल केल्यानंतर 5-10 मिनिटांमध्ये ते अँब्युलन्स त्या ठिकाणी पोहोचायचं काम करते। खरं म्हणजे लोकांचा जीव वाचवणाऱ्या या 108च्या कर्मचाऱ्यांचा खरं म्हणजे पोटापाण्याचा प्रश्न सोडवणं हे सरकारची खरं म्हणजे मुख्य जबाबदारी आहे। सगळे प्रश्न बाजूला सोडून त्यांचे प्रश्न सोडवणं अतिशय गरजेचं आहे। महाराष्ट्र शासनाकडे कधी लाडक्या बहिणींनी आमच्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करा अशा पद्धतीची कधीच मागणी केलेली नव्हती, परंतु त्यांना लाडकी बहीण योजना दिली। 86 हजार कोटीचा रस्ता हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांनी कुठल्याही मागितलेला नव्हता, कुणी अर्ज केलेला नव्हता, तरी पण तो 86 हजार कोटीचा रस्ता दिला। परंतु काही गरज नसताना ते देण्यात आलं। परंतु जे काही गरजेचं आहे ते दिलं जात नाही। आरोग्याचे प्रश्न तसे गंभीर प्रश्न आहेत, आरोग्याच्या प्रश्नाकडे खरं म्हणजे सरकारनं दुर्लक्ष करता कामा नयेत। ते अगदी प्राधान्यक्रमानं आरोग्याच्या प्रश्नामध्ये त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे। आणि हे जे काही 108चे कर्मचारी असतील, आशा असतील, गटप्रवर्तक असतील, या सर्वांचेच प्रश्न प्राधान्यानं सोडवणं गरजेचं आहे। म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यातील CITUचा पदाधिकारी या नात्यानं मी माननीय प्रकाश आबिटकर साहेब यांना विनंती करतो की ताबडतोबीनं बैठक लावून हे 108 आणि आरोग्याचे जे काही प्रश्न आहेत ते आपण निकाली काढण्याचा प्रयत्न करावा आणि कराल असे कोल्हापूरचा पदाधिकारी म्हणून, CITUचा पदाधिकारी म्हणून आणि आपण कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणून यामध्ये लक्ष घालाल आणि हा प्रश्न आपण 100% सोडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि जर नाही सोडवला तर खंबीरपणे या 108 कर्मचाऱ्यांच्या बाजूनं ही CITU रस्त्यावरचा लढा लढेल हे सुद्धा या ठिकाणी मी सांगू इच्छितो। 108 ड्रायव्हर आहे आणि 108च्या अँब्युलन्समध्ये असणारे सगळे कर्मचारी ते CITU सोबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये CITUच्या नेतृत्वाखाली 108च्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रवाही करून आंदोलन केलं। आणि त्या आंदोलनामध्ये जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये आरोग्यमंत्री आणि शासनानं त्यांचे प्रश्न ताबडतोब निकालात आणतो असं सांगितलं होतं, पण अद्यापही त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्या त्यांचाही त्यांच्यापासून 108च्या सर्व कर्मचाऱ्यांनी जे मुदत संपाचा इशारा दिलेला आहे त्याच्यासोबत त्यांना रस्त्यावर कोल्हापूर जिल्ह्याची CITU